जय भीम मित्रांनो, मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या नवीन भागात तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो आहे। मित्रांनो, आज मी जाणार आहे, माझ्याबरोबर माझे सहकारी आहेत प्रशांत पवार आणि राजेंद्र कांबळे आणि आपले दोस्त सहकारी अजून येणार आहेत। तर आम्ही आता आहोत स्टेशनच्या बाहेर, जो बसस्टॉप आहे आगरकर चौक, तिथून मंदिर स्टेशनच्या बाहेर जो आगरकर चौक म्हणून बसस्टॉप आहे तिथून 333 नंबरची बस पकडणार आहे, जी डायरेक्ट आपल्याला महाकाली केव्ज येथे घेऊन जाईल। आता मी महाकाली केव्ज येथे उतरलो आहे, लास्ट स्टॉप आहे इथे आणि इथूनच बस फिरतात, ती पाठीमागे बघू शकता बस लागले। तर आता तो गेट आहे आणि त्या गेटने आम्ही आतमध्ये जाऊ। चला तर बघूया आतमध्ये कोणत्या प्रकारच्या लेण्या आहेत, तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करेन। चला जाऊया आतमध्ये। तर लेणीच्या बाहेरचा जो गेट आहे तिथे आपल्याला कोंडिवटे बुद्ध लेणीबद्दल संपूर्ण माहिती मिळते आणि ह्या गुंफा खोलण्याचा जो टायमिंग आहे तो सकाळी 9 ते 5 आहे। तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि तिथे तिकीट काढण्यासाठी काउंटर आहे। तर प्रशांत यांनी तिकीट काढलेलं आहे, ते पाहू शकता आतमधलं वातावरण कसं आहे ते। हे बघा, असे हा पूर्ण डोंगर आहे इकडे आणि चालण्यासाठी असा मार्ग तयार केला आहे, बाजूला सगळे भिंती वगैरे घातले। पाहू शकता थोड्याच अंतरावरती आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांनी ते माहिती दिलेली आहे कोंडिवटा केव्स बद्दल। हा संपूर्ण असा हा डोंगर आहे आणि ह्याच्यामध्ये ह्या लेण्या कोरलेल्या आहेत। तर आपण आता एक एक जाऊन पाहूया आणि आजूबाजूला तुम्ही बघू शकता किती सुंदर असं व्यवस्थापन केलं इकडे। कोंडिवटे बौद्ध लेणी समूहात 19 लेण्यांची शृंखला आहे। पूर्वेला 15 लेणी आणि पश्चिमेला 4 लेण्या, अशा प्रकारे या लेण्यांची रचना आहे। या लेण्यांमध्ये चैत्यगृह, भिक्खू निवास, विहार, पाण्याची टाकी आणि स्तूप अशा संरचना आहे। या लेण्यांमध्ये इसवी सन 4थ्या ते 5व्या शतकात महायान काळात बुद्धांच्या शिल्पांची रचना केलेली पाहायला मिळते। या लेणी संकुलात लेण्यांच्या माथ्यावर एक विटांचे बांधकाम असलेला स्तूप रचना पाहायला मिळते। लेणी क्रमांक 1 ते 3 या एकाच संरचनेत बांधलेली लेणी आहे। हे चौरस खांब आहेत, हे असे चौरस खांब आहेत आणि इथे तुम्ही छोटे छोटे हे बघू शकता कशा प्रकारे त्यांनी कोरलेलं आहे काम। तो हे शून्यगार हे भिक्खू ध्यान साधण्यासाठी अशा प्रकारची रचना केली आहे। हा संपूर्ण असं चौरस आहे इथे आणि ह्या टाक्या आहेत पाण्याच्या। प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक लेणीमध्ये जसे हे दिसतात टाक्या वगैरे। तर चला आता आपण पुढच्या लेणीत जाऊया। ही 2 क्रमांकाची लेणी आहे की पिंपळाच्या पानांच्या आकारांचे ते गवाक्षे
असे त्यांनी कोरलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही, ही जी दरवाजाची चौकट आहे यांच्या, आणि इथे पिंपळाच्या आकाराची पानांचा आकार दिसतो आपल्याला तिथे कोरलेला. हे नक्षीकाम बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं हे कोरलेलं आहे. लेणीच्या आतमध्ये पाण्याची टाकी आणि एक आयताकृती विहार आहे. मागच्या बाजूला वज्रासन आहे आणि त्याच्या पाठी भिंतीवर स्तूपाची आकृती कोरलेली आहे. कदाचित महायान काळात इथे बुद्ध मूर्ती असावी. चला आता आपण चौथ्या लेणीमध्ये जाऊया. शकता इथे 1 2 3 4 5 आहेत. 4 पिलर आहेत. हे 4 पिलरवरती ही लेणी उभी आहे. तर बघूया, हे विहार असेल कदाचित, कारण खूप मोठी अशी जागा आहे ह्या लेण्यांमध्ये. तर चला जाऊया आतमध्ये आपण. खांबांची रचना पाहू शकता तुम्ही, षटकोनी खांब आहेत. लेणी क्रमांक 4 हे एक विहार लेणी आहे. या लेणीमध्ये भिक्खू निवास आणि विहार यांची रचना असलेली पाहायला मिळते. हे असे संपूर्ण विहार आहे. म्हणजे इथे बसून प्रवचन वगैरे त्या वेळेला व्हायची. आणि हे तुम्ही हे पाहू शकता, इथे चर अशी मारलेली असते. ही चर कशासाठी मारले, तर वरून जे पावसाचं पाणी येतं, पावसाचं जे वरून पाणी येतं, तर त्याच्यामुळे हा लेणीचा भागाला काही त्रास होऊ नये यासाठी तिथून पाणी येतं खाली, आणि त्या चरीमधून असं वाहत वाहत तिकडे बाहेर लावलं आहे त्यांनी, बाहेर जाण्यासाठी. तर तुम्हाला दाखवतो मी ती कशा प्रकारे केले ते. तर हे पाहू शकता तुम्ही अशीच. आणि इथे ही टाकी आहे, तर ह्या टाकीमध्ये ते पाणी साठवलं जातं. तर अशा प्रकारची रचना
त्यावेळी केली आहे. हे बघू शकता तुम्ही, ही अशी खोल्या आहेत ह्या राहण्यासाठी भिक्खूंना. तर इथे पाहू शकता, हा कातळ आहे आणि ह्या कातळावरती हे अशा प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतं. हे काय आहे ते माहिती नाही आहे, पण ह्याचाच एक भाग असेल तो. तरी आहे 5वी लेणी. ह्या लेणीमध्ये पाहूया आपण. इथे सुद्धा असे निवासस्थान बसण्यासाठीच आहे. हे पाहू शकता तुम्ही, हे बसण्यासाठीच इथे व्यवस्था केलेली आहे. आणि हे असे पाणी जाण्यासाठी जे पाणी येतं तर ते त्यासाठी अशा चरी मारले गेलेले आहेत पहिले ह्याच्यामध्ये. हे पाहू शकता. हे बघा चर कशी मारलेली आहे, किती मोठ्या प्रमाणात मारलेली आहे. हे जे पाणी येतं डोंगरातून ते जाण्यासाठी. ते पाण्याचे टाका आहे, जे पाणी येतं ते इथे साठवलं जातं. लेणी क्रमांक 9 ही या लेणी समूहातील महत्त्वाची लेणी आहेत. या लेणी समूहातील सर्वात जुनी लेणी म्हणून या लेणीकडे पाहतात. आयताकृती विहाराच्या आतमध्ये गोलाकार चैत्यगृह रचना, जी संपूर्ण भारतात एकमेव अशी आहे. या लेणीच्या विहाराच्या उजव्या भिंतीवर शिल्पपट आहे. मुख्य चैत्यगृह हे भारतातील एकमेव असे चैत्यगृह आहे जे सुरुवातीच्या काळातील बाराबर लेणीमधील चैत्यगृहाप्रमाणे आहे. J.M. कॅम्बेल म्हणतात की हे स्थापत्य सुरुवातीच्या बिहार येथील लोमस ऋषी आणि सुदामा लेणी प्रमाणे आहे. तर दुलारी कुशेरी म्हणतात की ही चैत्यगृह पश्चिम भारतातील सुरुवातीची चैत्यगृह आहे. वर्तुळाकार गर्भगृह आणि मध्यभागी स्तूपरचना, तर स्तूपाला प्रदक्षिणापथ आहे. 2 खिडक्यांची रचना आहे. लेणीच्या उजव्या बाजूला असलेल्या भिंतीवर एक शिल्पपट आहे. त्या शिल्पपटामध्ये भगवान बुद्धांच्या धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहेत. शीर्ष भागात 6 छोटे बुद्ध शिल्प जे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेतच आहेत. त्यानंतर मुख्य मूर्तींच्या शीर्ष भागात विद्याधर शिल्प आहे. बुद्ध मूर्तीच्या बाजूला पद्मपाणी आणि वज्रपाणी या बोधिसत्व शिल्प आहेत. बुद्ध मूर्ती ही सिंहासनावर बसलेली असून प्रलंबपाद आसन व्यवस्था असून धम्मचक्र मुद्रा आहे. बुद्धपद हे कमलावर दर्शविलेले आहे. तर कमळाचा देठ नागराजांच्या हातात असून नागराजे हे परिवारासोबत दाखवले आहेत. तसेच बाजूला असलेले शिल्प हे वरद मूर्तीत असलेल्या बुद्ध मूर्ती आहे.
मुख्य चैत्यगृहाच्या उजव्या खिडकीच्या वरती एक शिलालेख आहे आणि या शिलालेखानुसार याचा कालखंड अभ्यासक इसवी सन 3रे शतक असा काढतात. शिलालेखाची भाषा प्राकृत असून लिपी ही प्राचीन धम्मलिपी आहे. पतिकाम येथे राहणारा गौतम गोत्र असणारा ब्राह्मण पितुल याने आपल्या भावासोबत या विहाराचे धम्मदान दिले. येथील पतिकाम हे स्थळ आजचे पंचमढी असावे असा निष्कर्ष अभ्यासक काढतात. लेणी क्रमांक 10 आणि 11 हे साधारण भिक्खू निवास आहेत. लेणी क्रमांक 12 मध्ये वेदिका पट्टीची लिलिंग नक्षी पाहायला मिळते. त्या सध्या भग्नावस्थेत आहेत. लेणी क्रमांक 13 हे भिक्खू निवास युक्त विहार असून या विहारात 8 भिक्खू निवास आहेत. विहाराच्या दर्शनी भागात 2 स्तंभ आणि 2 अर्धस्तंभ रचना आहे. स्तंभाची रचना अजिंठा तथा घारापुरी लेणीप्रमाणे आहे. त्यामुळे ह्या लेणीचा कालखंड हा इसवी सन 4थ्या शतकाच्या नंतर असावा. या विहारात मध्यभागी 4 स्तंभाचे बांधकाम विहाराची शोभा वाढवणारे आहे. लेणी क्रमांक 14 आणि 15 ही या लेणी समूहातील पूर्वेकडील शेवटच्या लेण्या आहेत. या देखील व्हरांडायुक्त भिक्खू निवास असलेले विहार रचना आहे. लेणी क्रमांक 16 एक भिक्खू निवास आहे, तर लेणी क्रमांक 17 हे एक भोजनगृह असावे अशी संभावना आहे. लेणी क्रमांक 18 हे व्हरांडायुक्त असे भिक्खू निवास असलेले विहार आहे. या लेणीच्या दर्शनी भागात उजव्या बाजूला अर्धस्तूपाची रचना आहे. लेणी क्रमांक 19 ही या लेणी समूहातील शेवटची लेणी आहे. या लेणीच्या दर्शनी भागात स्तंभाची रचना आहे. त्यातील एक स्तंभ नष्ट झालेला असून एक पाहायला मिळतो. आतमध्ये भिक्खू निवास युक्त विहाराची रचना आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये ही लेणी भग्न अवस्थेत आहे. कोंडिवटे बौद्ध लेणीच्या शीर्ष भागावर एक मातीच्या विटांची संरचना असलेला स्तूप पाहायला मिळतो. तसेच शीर्ष भागात पाण्याची टाकी देखील पाहायला मिळतात. कोंडिवटे बौद्ध लेणी समूह भारतीय पुरातत्व विभागाच्या मुंबई मंडळाच्या अंतर्गत संरक्षित स्मारक म्हणून नोंदणीकृत आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या गॅझेट नोटिफिकेशन क्रमांक 2704 दिनांक 26/5/1909 नुसार संरक्षित स्मारक घोषित करण्यात आले आहे.
प्राचीन काळातील साष्टी या बेटावर असलेल्या प्रमुख व्यापारी मार्गावर मिठी नदीच्या तीरावर कोंडकपुरी नावाचे गाव होते. या गावाच्या पूर्वेच्या डोंगरावर जे वेरावली नावाचा डोंगर होता त्यावर इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या काळात सातवाहन राजांच्या काळखंडात लेण्यांची निर्मिती करण्यात आली होती. ही लेणी हिनयान आणि महायान यांच्या संयुक्त काळ दर्शवणारी एक महत्त्वाची लेणी आहे. प्राचीन काळात सोपारा हे व्यापारी बंदर म्हणून उदयास आलेले महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. या व्यापारी बंदरातून मोठे मोठे व्यापारी व्यापारासाठी सोपारा ते कल्याण आणि कल्याण ते तैरपटण आणि उत्तर भारतात जात असत. याच व्यापारी मार्गावर वर्तमान अंधेरी पूर्व या ठिकाणी ही लेणी निर्माण करण्यात आली होती. येथील चैत्यगृह हे लोमस लेणीमधील चैत्यगृहाप्रमाणे कोरलेले असून आंध्र प्रदेशातील गुंटूर बौद्ध लेणी मधील चैत्यगृह देखील याच पद्धतीचे आहे. यावरून कालखंड हा इसवी सन पूर्व दुसरे शतक ते पहिल्या शतकाच्या आसपास मोजला जातो. मुंबईच्या प्राचीन इतिहासात अंधेरीचे नाव हे उदयगिरीचे उंदेरी आणि उंदेरीचे अंधेरी झाले असावे असे एक मानले जाते. प्राचीन कोंडकपुरी नगर आणि वेरावली डोंगर हे या प्राचीन स्थळाचे जुने नाव आहे. या लेणीच्या पायथ्याला बुद्धाच्या काम्यस्तूपाचे अवशेष आढळून येतात. त्यावर स्थानिक महाकाली लेणी म्हणतात, परंतु याचे प्राचीन नाव हे कोंडिवटे बौद्ध लेणी किंवा वेरावली बौद्ध लेणी असेच आहे. तर मंडळी, तुम्ही पाहिले असेल माझ्या या व्हिडिओमधून की आपली ही जी कोंडिवटा लेणी आहे ती कशा प्रकारची आहे आणि तिथे किती प्रकारच्या लेण्या आहेत. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.